युवराज। जेपीसी मेडिकल फॅक्टरी, या फॅक्टरीमध्ये कुठला तरी खूप मोठा स्कॅम झाला आणि त्याच्यानंतर ही फॅक्टरी बंद पडली। आता या सगळ्यामध्ये सस्पिशियस गोष्ट ही आहे की एवढी मोठी बातमी फक्त एकाच न्यूज चॅनलने कव्हर केली, ते म्हणजे MNN, म्हणजेच खांडेकरांचं न्यूज चॅनल। बाकी कुठल्याच न्यूजपेपरने किंवा न्यूज चॅनलने ही बातमी कव्हर केली नव्हती। बॉस, ही तीच फॅक्टरी आहे ना जिथे तुमच्या मालती आत्याच्या नवऱ्याला मारलं होतं? आणि इथेच असं काहीतरी घडलं होतं ज्यामुळे माझ्या आईला आत्महत्या सुद्धा करावी लागली। पण बॉस, तुमच्या आईवर तर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले होते ना? हो, त्यांना ट्रॅप केलं होतं ना? हो, पण या सगळ्याची सुरुवात जेपीसी मेडिकल फॅक्टरीमधूनच झाली आणि त्याबद्दल जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपल्याला खांडेकरांशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, गुलाब, ज्याला आपलं डिपार्टमेंट कित्येक वर्षांपासून शोधण्याचा प्रयत्न करत आहे, तो युवराज खांडेकर म्हणजेच दयानंद खांडेकरच्या मुलाशी सतत कॉन्टॅक्टमध्ये। तो त्यांच्याकडे येऊन राहून पण गेलाय। जर आपल्याला गुलाबला पकडायचं असेल तर युवराज खांडेकर ही आपल्यासाठी खूप मोठी लीड आहे। थोडक्यात काय तर वसुधाच्या मृत्यूमागचं रहस्य, जेपीसी फॅक्टरी मागचं स्कॅम आणि तो गुलाब, हे सगळं शेवटी येऊन थांबतंय ते खांडेकरांच्या घरी। येस सर, या सगळ्याचा संबंध खांडेकरांशी आहे। बॉस, पण कोइन्सिडन्स असू शकतो ना? नेव्हर नो, त्या घरातलं कोणी या क्राईम मध्ये इन्व्हॉल्व सुद्धा असू शकतं। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर आपल्याकडे एकच मार्ग आहे, केदार आणि तारिणींनी खांडेकरांच्या घरात शिरणं। सर, पण हे कसं शक्य? मला त्या घरात जायची परवानगी नाहीये। तू नाही, पण केदार जाऊ शकतो। सॉरी सर, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, मला दयानंद खांडेकरांबरोबर एका छताखाली राहायला नाही जमणार। दुसरा काही ऑप्शन नाहीये केदार आपल्याकडे। अँड इफ आय एम नॉट रॉंग, कौशिकी खांडेकरांनी तुला पर्सनली त्यांच्या घरी राहायला बोलवलं होतं, बरोबर ना? सो तू तिथे जाणं हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे। तो केदार, तुला तारिणीला तिथे घेऊन जावंच लागेल। पण सर, अहो ते कसं शक्य आहे? कौशिकी खांडेकरांनी मला स्पष्ट सांगितलंय की मला त्या घरात यायची परवानगी नाहीये। ती माणसं मला त्या घरात घेणार नाही। घेणार, कारण त्यांच्या समोर दुसरा पर्याय नसेल। म्हणजे तारिणी तुझ्यासोबत त्या घरात येईल, ते लग्न करू। ताई, तुला माहिती नाही हिने काय केलं माझ्यासोबत? माझ्या नको नको ते आरोप केले आणि आमचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केलाय। हो ना, आणि ते जमलं नाही ना, म्हणून ह्या केदारला तिने आता जाळ्यात ओढलं। केदार खांडेकरांचा मुलगा आहे हे कळल्यावर लगेच त्याच्याशी लग्न करून मोकळी झाली ही। तारिणी, तुझ्यासारखी संधी साधू मुलगी माझी बहीण आहे ना, ह्याची लाज वाटते मला। तारिणी, अगं दुसरं चांगलं स्थळ मिळालं असतं तुला। शहरात काय हे एकच श्रीमंत स्थळ आहे का? तारिणीवर असे आरोप करायचे नाहीत। माझं हे सत्य, माझं हे सत्य समोर येण्याआधीपासून आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि तिने कोणतीही संधी साधलेली नाहीये, कोणालाही जाळ्यात अडकवलेलं नाहीये। आमचं लग्न झालंय। माझ्या बायकोवर असे आरोप केलेले मला चालणार नाहीत। कौशिकी, हे सगळं तुझ्यामुळे होत आहे। मुळात या केदारला इथे बोलवण्याची काही गरजच नव्हती। आता या तारिणीला सुद्धा घरात घेणार आहेस का तू? अगं, या दोघांमुळे तुझ्या पूर्ण कुटुंबाला किती त्रास होतोय हे कळत नाहीये का तुला? आता तरी थांबव ना हे सगळं। केदार, मी तुझ्या घरी आले होते तुला एकट्याला बोलवायला। तुझं तारिणीशी लग्न झालंय या गोष्टीची आम्हाला कोणालाही कल्पना नव्हती, कारण तू ती कल्पना दिली नाहीस। त्यामुळे तारिणी या घरात येऊ शकत नाही। तारिणी या घरात पाऊलही ठेवणार नाही। दया काकांसाठी तू या घरात येऊ शकतोस, तुझा तो हक्क आहे।
पण तुझ्या बरोबर जर तारिणी या घरात येणार असेल तर ते आम्हाला कोणालाही मान्य नाहीये अँड दॅट इज फायनल. दया काका, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण तुमच्यासाठी ही गोष्ट मी मान्य करू शकत नाही. आय एम सॉरी. इट्स ओके कौशिकी मॅडम. नाही, मी तुमच्या शब्दाचा मान राखून इथे आलो होतो, पण इथे जर माझ्या बायकोला स्वीकारलं जात नसेल, तिला सन्मान मिळत नसेल, तर मला या घरात राहण्याची इच्छा नाहीये. आमचं लग्न झालंय, अर्धांगिनी ती माझी. मी तिला आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन दिलंय. तिचा अपमान झालेला मला चालणार नाही हा. आणि तिला सोडून मी या घरात येऊ शकत नाही.